हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बसके. पंचवार्षिक योजना टॉपिक आपण ज्यावेळेला करतो त्याचा फार मोठा भाग आहे. त्यातही आयोगाने त्याचा कालावधी जो आहे वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेचा तोही विचारलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो जे आत्तापर्यंत 12 पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा पूर्ण झाला आहे, त्यामध्ये 3 वेळा खंड पडलेला आहे. आणि मग एकूण किती वेळा खंड पडला आहे, टोटल किती पंचवार्षिक योजना झाल्यात आणि त्यामध्येही जे 3 खंड पडलेत ते नेमके कधी पडलेले आहेत याबाबतचा एक बेसिक आढावा आपण घेऊयात. हा सगळा प्रकार तुम्हाला क्रक्स म्हणून पंचवार्षिक योजनेचा आपल्या इकॉनॉमिक्स गाईड बुकमध्ये दिलेला आहे. हा सगळा पार्ट ठीक आहे व्यवस्थिशीर. त्यामध्ये 3 खंड बघा. पहिला खंड पंचवार्षिक योजनेला 1966 ते 69 ह्यालाच आपण प्लॅन हॉलिडे असं म्हणतो. सेकंड जो आहे तो 78 ते 80 आणि थर्ड जो आहे तो 90 ते 92. आता हे डायरेक्टली पाठ करण्यापेक्षा याला थोडं जर बॅकग्राऊंडचा टच दिला तर आपल्याला लक्षात व्यवस्थित राहतं आणि परीक्षेमध्ये कन्फ्यूज होत नाही. इथं बघा 66 ते 69 म्हणजेच 3 पंचवार्षिक योजना सुरळीत व्यवस्थित पार पडल्या. 51 ते 56 पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी 56 ते 61, तिसरी 61 ते 66. आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालं काय, युद्ध आणि दुष्काळ. त्यात हे 2 युद्ध, एक नाही, भारत चीन आणि भारत पाकिस्तान, राईट. आणि त्याच्यानंतर मग एंडिंगला आपण दुष्काळ असं म्हणतो. सो हा सगळा एकंदरीत असा प्रकार बघता पूर्ण अर्थव्यवस्था जो मेन विकासासाठी जो खर्च करायचा होता तो डिफेन्सवर खर्च झालेला आहे. आणि त्यातही पुन्हा अजून दुष्काळ आल्यामुळे तर अजून विषयच नाही. मग सरकारने डिसाईड केलं कुठलीही नवीन आता पुढची पंचवार्षिक योजना सुरू करण्याच्या ऐवजी आपण योजनेला सुट्टी घेऊया, त्याला आपण प्लॅन हॉलिडे म्हणतो. मग ती कधी घेतली, 1966ला. आणि असा हा कालावधी किती दिवस चालला, किती वर्ष, 3 वर्ष. कधीपर्यंत, 1969 पर्यंत. आणि मग बरोबर 66 ते 69 या कालावधीला आपण काय म्हणतो, योजनेचा सुट्टीचा कालावधी. याच्यावर प्रश्न आलेला आहे. पण आता बॅकग्राऊंड बघितल्यामुळे आपल्याला पूर्ण व्यवस्थित लक्षात राहील की पहिला खंड हा कधी पडला आणि किती वर्षाचा होता, तो 3 वर्षाचा. आणि त्याचं बेसिक बॅकग्राऊंड सांगितलं. नेक्स्ट आता ज्यावेळेला दुसरा खंड येतो तेव्हा बघा 78 ते 80 हा कालावधी आहे. पण मग पुन्हा त्याच्या आधी आपल्याला जावं लागेल 5वी पंचवार्षिक योजना. म्हणजे आता ज्यावेळेला आपण हे पहिली पंचवार्षिक योजना म्हणतो 66 ते 69, त्यानंतर 69ला सुरू झाली काय, म्हणजे हा पहिला खंड, पंचवार्षिक योजना नाही, पहिला खंड 66 ते 69. त्याच्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना सुरू झाली 1969 ते 74. आणि 74 ते परत 1979 ही 5वी पंचवार्षिक योजना होती. पण सरकार बदलल्यामुळं 78ला जनता सरकार आलं आणि त्यांनी स्वतःची सरकती योजना राबवली. म्हणून 5वी पंचवार्षिक योजनाच 5 वर्षाची नव्हती, ती 4 वर्षाची होती. तिचा कालावधी होता 1974 ते 78. आणि मग एक्झॅक्टली नवीन सरकार आल्यामुळं ही पंचवार्षिक योजना थांबून काय झालं, 78 ते 80 हे सरकार परत 2 वर्ष चाललं. आणि मग पुन्हा अजून ते सरकार पडल्यामुळं काय, काँग्रेस सरकार आलं आणि परत त्यांनी त्यांची पंचवार्षिक योजना कंटिन्यू केली. असा हा सगळा बॅकग्राऊंडचा प्रकार बघता 1978 ते 80 याला मात्र आपण आणीबाणीचाही बेस देऊ शकतो. या खंडाला 1975ला आणीबाणी, तो सगळा कालावधी. त्याच कारणामुळे मग काय झालं, इंदिरा गांधी सरकार पडलं आणि दुसरं सरकार आलं. आणि ऑब्व्हियसली आपल्याकडे काय होतं, एखादं सरकार जर नवीन आलं तर ते आधीच्या सरकारचा काहीतरी इनिशिएटिव्ह बंद करणार आहे, म्हणून त्यांनी ती पंचवार्षिक योजना बंद केली आणि सरकती योजना सुरू केली. पण ही सरकार न टिकल्यामुळे 2 वर्ष झालं, 2 वर्षाचा कालावधी आपण तिथे विचारात घेतो. आता लक्षात आलं, 5वी पंचवार्षिक योजना, आणीबाणीचा कालावधी आणि त्याच्यानंतर जो पडलेला खंड आहे तो म्हणजे हा 78 ते 80. आता लक्षात राहील दुसरा खंड. पहिला आपण बघितला, त्याला पार्श्वभूमीचं जोडायची म्हणलं तर तिसरी पंचवार्षिक योजना, 2 युद्ध, दुष्काळ, त्याच्यानंतर मग तो खंड पडला. आणि हे इथं आणीबाणीनंतर 5वी पंचवार्षिक योजना झाली की परत हा खंड पडला. त्याच्यानंतर पुढे मग पुढच्या पंचवार्षिक योजना कंटिन्यू झाल्या. तिसरा खंड पडला तो 90 ते 92. आता इथं मात्र पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आणि फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी दोन्ही गोष्टी होत्या. तुम्ही बघा याच कालावधीमध्ये जवळपास 3 ते 4 पंतप्रधान आपण बदलले. त्यातही थोडंफार आधी बघितलात तर इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्याच्याच आसपास बघितलात तर राजीव गांधी यांची हत्या झाली. म्हणजे एवढा मोठा प्रचंड पॉलिटिकल डिस्टर्बन्स हा आपल्या देशामध्ये होता. ॲट द सेम टाईम फायनान्शियल बाबतीत आपले BOP क्रायसिस आले होते. म्हणजे आपल्याला परकीय चलनसाठा हा आयातीसाठी एकदम तळाला गेला होता. म्हणजे काही दिवस, काही आठवडेच 1-2 उरली आयात करू शकू आपण, इतकाच परकीय चलनसाठा उरला होता. आणि तो सगळा प्रकार मग आपण BOP क्रायसिस नावाने ओळखतो. मग पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी असेल, फायनान्शियल क्रायसिस असेल, या सगळ्या कारणांनी परत हे 2 वर्ष तिथं खंड पडलेला आहे. आणि मग 1991ला काय झालं, नवीन आर्थिक धोरण आपण स्वीकारलं आणि मग बऱ्यापैकी त्याचे परिणाम चांगले दिसायला लागले, परिस्थिती पूर्ववत आली. मग 90 ते 92 हा खंड झाला की पुन्हा पंचवार्षिक योजना सुरू झाल्या. आता लक्षात आलं का? आणि अशा पद्धतीनं हा सगळा जो सिक्वेन्स आहे 12च्या 12 पंचवार्षिक योजनेचा आपण बघतो. पण इथं मात्र मला तुम्हाला 3 खंड फक्त सांगायचे होते, कधी पडले, काय, कशामुळे पडले. आणि या सगळ्या बॅकग्राऊंडचा आपण जर नीट आधार घेतला तर पाठ करायला सोपं जातं.
नाहीतर काय होतं, सगळ्याच गोष्टी फक्त आणि पाठांतर जे आहेत तसे फॅक्ट ॲज इट इज लक्षात ठेवायचं म्हणलं तर परीक्षेत गोंधळ होतो. त्यातही आयोगाचे ऑप्शन्स हे जर क्लोज आलेच तर मग आपल्याला लक्षात येत नाही किंवा उत्तर आपण चुकवतो. सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. कसं वाटलं हे लेक्चर? छोटा छोटा एरिया जो असेल पण तुम्हाला परफेक्शन देणारा असतं. हे सगळं मी तुम्हाला त्यासाठी घेतोय की एकही क्वेश्चन आपला अशा एरियातून जायला नको की जो एकदमच इझी आहे. सो कंटेंटबाबत नक्की तुमची फीडबॅक मेन्शन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त इनपुट्स तुम्हाला इकॉनॉमिक संदर्भात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, मग ते कन्सेप्ट असेल, फॅक्ट्स असेल किंवा वेगवेगळे टॉपिक असेल, हे मी देण्याचा प्रयत्न करतोय आपल्या टेलिग्राम मार्फत आणि यूट्यूब मार्फत. त्यामुळे टेलिग्राम आणि यूट्यूब दोन्ही सबस्क्राईब करा. असेच सगळे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते तुम्हाला मी इथून पुढेही अजून देत राहील. सो भेटूया पुढच्या एका नवीन कन्सेप्टमध्ये. थँक्यू सो मच.